नमस्कार, मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे ज्वारीच्या पिठाची एकदम चविष्ट, पौष्टिक आणि पचायला हलकी कढी. ही कढी एकदा बनवली तर पुन्हा पुन्हा कराल. चला तर लगेच सुरुवात करूया. सर्वप्रथम एका भांड्यात ताक घेतलं आहे. त्यामध्ये ज्वारीचं पीठ घालून गाठी न राहता छान एकजीव करून घ्यायचं. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि आवश्यक तेवढं पाणी घालून हे मिश्रण तयार करून घेतलेलं आहे. आता हे तयार झालेलं मिश्रण गॅसवर ठेवायचं आणि सतत ढवळत राहायचं. त्यामुळं कढीला गुठळ्या होत नाहीत. ती छान मऊसर होते आणि कढी उकळी येईपर्यंत ढवळत राहायचं. ज्वारीचं पीठ पौष्टिक असल्यामुळं ही कढी पचायलाही हलकी असते आणि रोजच्या जेवणासाठी खूप छान पर्याय आहे. ज्यांना डाळीचं पीठ चालत नाही खायला त्यांच्यासाठी खरंच खूपच छान आणि अशा पद्धतीची कढी तुम्हीसुद्धा नक्की घरी करून बघू शकताय. रेसिपी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. आता यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे, लसूण, आलं आणि हिरवी मिरची. तर हे तर अगोदरच घातलेलं आहे. कढी सतत ढवळत राहायचं जेणेकरून कढी फुटणार नाही यासाठी. आता या ठिकाणी फोडणीसाठी तेल गरम करायला ठेवले आणि यामध्ये मोहरी आणि जिऱ्याची फोडणी घालायची. कढीपत्ता असेल तर घालू शकताय. आमच्याकडे इथं कढीपत्ता नव्हता त्यामुळे कढीपत्ता काही घातलेला नाही, तर तुम्ही घालू शकताय कढीपत्ता. तर जिरे मोहरीची छान फोडणी करायची आणि यांनी ना अगोदर इथं हळद घातलेली नाही आहे, तर इथं फोडणीमध्ये हळद घालणार आहेत आणि मग फोडणी करायची. अशा पद्धतीची ही वेगळी कढी आहे. तर प्रत्येकाच्या गावानुसार, प्रांतानुसार प्रत्येकांच्या रेसिपीजसुद्धा बदल असतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती पाहायला मिळतात. फोडणी तयार झाल्यानंतर यामध्ये घालणार आहे आणि मग आपली कढी तयार होते. जास्त गुठळ्या होऊ नये त्यासाठी आपण रवीनं हलवलेली आहे कढी, म्हणजे कढी होण्यासाठी लवकर मदत होते. आता ही फोडणी घालूया कढीमध्ये आणि छान असं ढवळून घ्यायचं. बघा किती छान अशी मस्त चरकन फोडणी बसली. आता हे थोडंसं यामध्ये घालायचं आहे मिश्रण आणि परत एकदा हे ओतून घ्यायचं. झाली आपली कढी तयार आहे. अगोदरच ही कढी छान अशी ढवळलेली आहे, उकळलेली आहे, त्यामुळं खूप जास्त वेळ आता काय ढवळत बसायची गरज नाही आहे. तर तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी झाली ते कमेंटमध्ये मला जरूर सांगा.